मंडळी नमस्कार. अलका याग्निक लहानपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत, चौकापासून ते टपरीपर्यंत, रिक्षापासून ते अगदी ट्रक ड्रायव्हरपर्यंत ज्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत ते त्यांना रोज ऐकत असतात. मागच्या 2 दशकांपासून शेकडो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत लाखो लोकांना भुरळ घातलेली. हिंदी आणि असंख्य भाषेत ज्यांनी आजवर शेकडो गाणी गायली अशा गोड गळ्याच्या गायिका, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आणि या खुलासामुळे बॉलिवूडसह त्यांचे लाखो चाहते चिंतेत पडलेत. कारण नुकतंच अलका याग्निक यांना त्यांना दुर्मिळ असा ऐकण्यासंदर्भातला अर्थात कानाचा आजार झाल्याची माहिती दिली. सेन्सरी न्यूरल नर्व हेअरिंग लॉस हा कानाला होणारा आजार त्यांना झाला असून त्यामुळे त्यांना अचानकपणे ऐकू येणं बंद झालं आहे आणि याच कारणामुळे ते मागच्या काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नव्हत्या असं त्यांनीच म्हटलंय. मात्र तो आजार आता हळूहळू बरा होत असून आपण यातून ठीक व्हावं, लवकर बरं व्हावं यासाठी आपल्या चाहत्यांनी प्रार्थना करावी असं आवाहन देखील याग्निक यांनी केलं आहे. 17 जूनला त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत त्यांचा फोटो शेअर केला आणि त्या फोटोखाली लिहिलं होतं, माझ्या मित्रांनो आणि चाहत्यांनो, मागे मी एका विमानातून खाली उतरले तेव्हा मला अचानकपणे काही ऐकायला येत नव्हतं. असं झाल्यामुळे मला मोठा धक्काही बसला. मात्र डॉक्टरांना दाखवल्यानंतर हा कानाला झालेला आजार असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थातच हा दुर्मिळ असा कानाला होणारा आजार आहे, म्हणून मी इतके दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते असं त्या म्हणाल्या. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि प्रार्थनेमुळे मी लवकरच या आजारातून बरी होऊन बाहेर येईल असंही अलका याग्निक म्हणाल्या. दरम्यान या आजाराच्या पार्श्वभूमीवर अलका याग्निक यांनी लोकांनाही एक आवाहन केलं आहे आणि त्यातून त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात, तुम्हाला संगीत ऐकायला आवडतं ते ठीक आहे, मात्र एक कळकळीची विनंती करते की तुम्ही फार जोराचा आवाज असणारे गाणी किंवा संगीत इयरफोनच्या माध्यमातून ऐकू नका असं आवाहन त्यांनी त्यांच्या चाहत्यांना केलंय. त्यामुळे इयरफोनच्या वापरामुळे किंवा सातत्यानं जोरजोराच्या संगीतामुळे त्याच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार होऊ शकतो का याबद्दल आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूडच्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी देखील लगेचच प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी देखील अलका याग्निक यांना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या. मंडळी, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सेन्सरी न्यूरल सर्व्हर सेन्सर लॉस हा कानाला आजार मोठ्या प्रमाणात आणि जोराचं अर्थात जास्त प्रमाणात संगीत किंवा गाणं ऐकल्यामुळे कानावर त्याचा परिणाम होतो आणि दैनंदिन आयुष्यामध्ये भरपूर असे प्रसंग येतात ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उत्पन्न होत असतो. मात्र कामाचं प्रेशर आणि जास्त आवाजाकडे झालेलं दुर्लक्ष हे कानाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे मग ते ठराविक अर्थात व्यावसायिक कारणासाठी असो किंवा मनोरंजनासाठी असो, जोरजोरात म्युझिक किंवा गाणं किंवा कोणताही आवाज ऐकणं कानाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मंडळी, आपण अनेक गायकांना आणि संगीतकारांना जेव्हा स्टेजवर पाहतो त्यावेळी त्यातल्या बऱ्याच जणांकडून लाईव्ह परफॉर्मन्स सुरू असताना एका कानात इयरफोनचा वापर होत असतो आणि अशावेळी चाहत्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी ते उत्साहात गाणं गात असतात. अशावेळी त्यांच्या कानाला या गाण्याचा त्रास होत असावा असं एकूणच चित्र आहे. मात्र अलका याग्निक यांच्या पोस्टमुळे त्यांना जो आजार झालाय त्यामुळे त्या भविष्यात गाणे गाऊ शकतील का, त्यांना कानाला आवाज येत नसेल तर त्यांच्या कारकिर्दीवर त्याचा परिणाम होऊ शकतो का, याही गोष्टी आता पुढे येतील. मात्र अलका याग्निक या आजारातून लवकर बरे होऊन बाहेर याव्यात अशा आपण अपेक्षा व्यक्त करूयात आणि थांबूयात.